कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. वेताळ देवसार गावभाऊ फिरता रातभर धैकलो दशावतार रंगता. रातभर धैकलो दशावतार रंगता. मालवणी बोली जगभर गेली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. खडखडे लाडू मालवणी खाजा हापूस आंबो फळांचो राजा. हापूस आंबो फळांचो राजा. सागोटी वड्यावर सोलकडी मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणी माणूस लय स्वाभिमानी देवाक काळजी श्रद्धा हा मनी. देवाक काळजी श्रद्धा हा मनी. वाकड्यात गेलास खाशात गाडी मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. कोकणच्या मातीत लाल झाली मुक्काम पोस्ट सोनवली. रुसली राधा कान्हा तुझ्या विणा. रुसली राधा कान्हा तुझ्या विणा. गुरुजी या 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 बसा बसा. चाय आणतो राणे गुरुजी लिहत. नको नको चाय नको, आताच घेऊन येले. वाईस पाणी देवा. हा पाणी घ्या पाणी घ्या. हा देवा. गुरुजी काल संध्याकाळी आजग्याकडे तुमका निरोप पाठवलंय येवा म्हणून. आता येतच तुम्ही. आजग्या निरोप दिला नाही की काय? अहो त्याचा काय झाला, आजग्यान निरोप दिल्या पण तो माझ्या जवळ इलो रात्री. आणि तुमका माहिती पावसाच्या दिवसामध्ये किडूवा बाहेर पडतात. हा, हा. आणि त्या किडूवाची माका लय भीती वाटत. त्याच्यामुळे मी रात्री जो घराच्या बाहेर पडणे नाही, म्हणून सकाळी सकाळी येईल. संध्या अरे झाला काय? बघूच तेव्हा धावत असतोस मेल्या. हा हो आपण पटकन चला गुरुजी. चला चला. अहो लय मोठी भानगड झाली आहे. चला 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 चला. अहो आपण तो धामू काका आहेत ना आपले, ते आज मरता मरता वाचले. हा थांबू काका? बापरे खरे कसे? म्हाताऱ्याक ना देवानच प्रसाद दिलाय. त्याच्या खोटेपणाची शिक्षा ना देवानच दिलाय. हा मेल्या वडीलधारे असत ते असा बोला नाही. नक्की काय झालं तर मग इसकडून सांग. अहो आपण सकाळी धामू काकात ना आपल्या देवळात पूजा करू गेले. आणि थैसरच देवळातलो वासो त्यांच्या डोक्यावर पडलो आणि जबर जखमी झाले. काय बोलतो? औषध खाव काय बोलतोस काय? कधीची गोष्ट ही? अहो आज सकाळची. सकाळी? अरे सकाळी तर मग हाक मार पुढे गेले ते. अहो ता सगळा बरोबर, पण ते हैसूनच देवळात गेले. सोमवारचे जातात ना रामेश्वराची पूजा करू. आणि देवळाची पायरी चढता चढता वरचो घुसलेलो असं डोक्यावर पडलो आणि थेट म्हातारो गार झालो. काय बोल? मग बापरे वगैरे. हो त्याचा काय झाला, आपलं अर्जुनानं आपल्या वाडीतलो त्यांना पहिलाडी दोरा सोडलेला आणि आवाज कसलो झालो म्हणून देवळात जाऊन बघता तर म्हातारो उतानी पडलेलो. अर्जुनान काय केलंय, माका फोन लावल्या. तसं मी धावत धावत देवळात गेलोय आणि म्हाताऱ्या रिक्षात टाकलंय आणि सरळ तिट्यावर घेऊन गेले डॉक्टरांकडे. हा बाकी बरा केलं. मग लय लागला काय रे?
मरता मरता वाचलो म्हातारो माहित हा अशी डोक्यात ना खोप पडली हा. त्या डॉक्टरांनी काय केले नी पट्टी बांधून ठेवले नी हा. आणि काय हा, एका पायान लंगडता म्हातारो. औषध खाऊ लफडाच झाला या आता खय दामू काका. हा मी त्यांका घराकडे सोडलंय आणि धावत धावत तुमका सांगू केलंय. चल 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 माका घेऊन चल त्यांना भेटा. होय 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 होय, जाऊया जाऊया जाऊया. पण काय माहित ही गरम भजी आणले हा आणि आई देऊन येतय हा. तो सर तुम्ही एक काम करा महापुरुषाकडे थांबा हा. मी 0 मिनिटं दिलंय. नाही बरोबर बरोबर. आपणाक पण जाऊ भया, नाही तर तो म्हातारो बोलत इतका सगळा झाला तरी कोणी येऊक नाही बघा. हा चला, बरोबर हा. निघा. मी निघतोय, तुम्ही यावा हा पाठसून. चला चला चला. हा आप्पा बोल. रिटायर जाऊया काय? अरे भाऊ तिट्यावर जायचा मजा बघूया. आधी एक लपडा झाला आता बघून येतोय मी. काय रे, काय झालं? अरे आता संतोष इल्लो माझ्याकडे. तो दामू काकांका तिट्यावर घेऊन गेलो. बापरे, कोणी काय भानगड करूक नाही ना? अरे भाऊ भानगड नाही, उलट दोघांची एकी झाली या. हौशी खाव. ह्यो चमत्कार झालो कसो? देव परमेश्वरान चमत्कार घडवल्यान. सकाळी दामू काका देवळात पूजेसाठी गेले होते. थंय त्यांच्या डोक्यावर देवळाचो एक कुसको वासो पडलो. देवळाचं कुसको वासो पडलो? हो आणि त्यांच्या डोक्यात मार लागलो हा. त्यांका घेऊन संतो तिट्यावर डॉक्टरांनी गेलो. खरोखरच मोठा झेंगाट झालाय हा. आता दामू हा खय? आता दामू काकांका घरात सोडून संतो आपल्या घरात गेलो हा. आणि आम्ही आता दोघं पुन्हा दामू काकांच्या घराकडे चाललो. मी पण येऊ काय? तू आता येऊ नको, मी आधी जाऊन येते हा. बघते काय कंडिशन आहे ती, मग तुला सांगते काय तर. हा, बघ बघ काय ता. हा, संध्याकाळी आपण देवळात फेरी मारूया. हो हो आणि काय पडला झाडला असत, काय लागला असत तर बघूया मग हे काय ता. हा, तू जाऊन ये. हो संतो येता चाललोय मी हा. बरोबर इलो वाटतं. बरं चल चल चल. दामू काका आप्पा या 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 या. लय मोठी पट्टी बांधल्या डॉक्टरान. अरे मारच तसा बसला, चांगला भिरभिरलो आणि 15 मिनिटं जागच्या जागी बेशुद्धच केले. तो संत्या देवासारखा धावून आला म्हणून वाचलो तरी. ताबडतोब मला त्याने तिथेवर डॉक्टरकडे नेलं. आप्पा त्या संत्याची रिक्षाची भाडे मात्र मी देणार हा. आणि देणार मी देणारच. अरे संत्या आला नाही, तुला आणतो म्हणाला. संतोष ना हो ना इलो तो खाली रिक्षात थांबलो. आणि दामू काका संतो पेशंट पैसे नाही घेत. अरे अरे हो, त्याची सोनवली अँब्युलन्स सर्व्हिस ना. आप्पा हसायचो रे मी त्याला. आज माझ्याच कामी आली. ठीक आहे, पैसे नको तर नको, झाले बाप. आप्पा त्या संत्या तुझ्यावर असतो ना म्हणून हळूहळू माणसात तरी येतोय. ही कार्टी आहेच हुशार नि मेहनती, पण सगळ्यांना कुणीतरी लाईनीवर आणायला पाहिजे. काका हो पोरात मी वांडरात काय फरक. अहो आपण काही कमी लवंगाटा केली हा. गरम रक्त हा उसाळता 4 दिवस. बिचाऱ्यांचं लगीन झालं ना की झिजरलेले बैल. काका अहो एवढा लागला होता तर दवाखान्यातच सलाईन लावून झोपायचा होता ना तासभर. काय मॅड झालास काय तू आप्पा? काय लुटतात ते हे डॉक्टर. 10 रुपयाचं दुखणं असलं तरी 100-125 घेतात रे. नुसती लुटालूट. आणि या कोरोनानं तर सगळा दहीकालाच करून टाकलाय. तो कोणते डॉक्टर सलाईन द्यायला बघत होता, पण मीच बोललो डॉक्टर
सलाईन म्हटलं की मला सर्दी होते. कशा लोकात विकत दुखणं, गप्प बसला. दामू काका, अहो 2 पैसे जातील, पण तब्येतीची काळजी घेऊ बाई. साठी उलाटली आपली. आप्पा, मला काही झालेलं नाहीये. मी मस्त ठणठणीत आहे. आता 100 सूर्यनमस्कार घाला सांगितलेस ना तरी घालीन. पण ते जाऊन बोलू दे. अरे त्या देवळाचं काय झालं ते बघा आधी. त्या देवानं सूचना देऊन सोडलाय मला. सूचना देऊन सोडला म्हणजे? अरे आप्पा, सूचना म्हणजे पुढचा काही गंभीर प्रसंग उद्भवण्या अगोदर देव काय म्हणतो ते नीट ऐका. ग्रामदेवता आहे ती. आणि किती दिवस देवळाकडे दुर्लक्ष करणार आहे गाव. काय वाईट अवस्था झाली जरा बघा. कुणाला एकाला तरी त्याची काळजी वाटते का? नाही, पण आता मी हा विषय सोडणार नाही. आज माझ्यावर ही परिस्थिती आली, ते संपूर्ण गावावर संकट येईल. त्या अगोदर हा विषय तुमच्या चर्चेला घ्यायलाच पाहिजे. काका, तो विषय आधीपासूनच चर्चेत असाच. आता पुन्हा घेऊया ना. तुम्ही काळजी करू नको. तुम्ही आपली जरा विश्रांती घ्या. हा, अरे आग लागो त्या विश्रांतीला. कंगाल केलं रे. या कोरोनाच्या कृपेने 2 वर्ष विश्रांतीत चालले. पण आता जरा गावाला फुरसत मिळाली तर देवळाचा जीर्णोद्धार करायचं बघा काहीतरी. अरे त्या सुपर मुख्यमंत्री भाऊला म्हणावं, अरे 1000 नवस करून सरपंच झालाय, तुला काही लाज लज्जा शरम? जरा लक्ष घाल याच्यात. हो हो, काहीतरी तोडगो काढूया त्याच्यावर. आत्ताच्या आत्ता जा भाऊकडे आणि विचार त्याला काय करतो, बोल त्या देवळाचं. होय होय काका, मी बोलताय त्यांच्याबरोबर. आणि नुसती ढकलपंची करणारी पंचवार्षिक योजना नको. ताबडतोब काम मार्गी लागलं पाहिजे. ताबडतोब गावाची मीटिंग लावा. हो 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 हो, तुम्ही काळजी घ्या, काळजी घ्या. हा? येऊ मी. बर बर. चहा दिला असता तुला रे, पण ही बया कुठे गायब झाली. अरे त्या डब्यात रव्याचे लाडू आहेत बघ. तुला आणि संत्याला घे. आणि त्या देवळाचं काय झालंय ते मला ताबडतोब कळवा रे. आई ना. आप्पा, झाला तर वाईट झाला. दामू काका बरे असत ना? लागला थोडा, जाम घाबरले आणि वैतागले. ह्या निमित्तान निदान गावच्या देवळाचा प्रश्न तरी चव्हाट्यावर येलो. आता तरी गावची माणसं जागी होती. भाऊ, देवळाच्या जीर्णोद्धाराचा आम्ही मागे सांगत होता, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या प्रकरण थंड करून टाकलास. थंड कसा व्हावी? गेली 2 वर्षात करोनामुळे सगळे प्रश्न मागे पडले. आता तरी आपण देवळात लक्ष घालूया. भाऊ, लक्ष घालूचा म्हणजे अगोदर देवळाचे ट्रस्टी बदलू काय. पण कायदो कधीचो 1950चो. हा, त्याच्याप्रमाणे काय माहिती, 5 किंवा 3 वर्षात ट्रस्टी बदलूचे लागतं. हे आपली किती वर्षात तेच असत. हा, आता आजूबाजूचे सगळे गाव कामाला लागले, आपण पण लावा बाया. आपले ट्रस्टी वंश परंपरागत जागा आणून बसलेत. याचे काय नवीन घेऊ गोय. अरे, या जुन्या खोडांमुळे कोकणातली अनेक देवस्थाने आज कोर्टात असत. त्यामुळे या देवळांचा जीर्णोद्धार करू काय गावणार नाही. पण आपले तसे नाहीये. आपलं अजून रितसर रजिस्ट्रेशन झालं नाहीये. आपण फक्त पावती छापण्यापुरती रजिस्ट्रेशन केलंय. आपण काय करतो, वर्गणी गोळा करतो, उत्सव करतो आणि त्याचा हिशोब देतो. नाही नाही, पण आता हे बदलू घ्या सगळं. आता सिस्टमॅटिक करू काय. काय म्हणजे भांडणं नको करूया. गोडी गुलाबीने एका वळण देऊया चांगला. काय करूया, थोडे नवीन थोडे जुने असे ट्रस्टी नेमूया. देवस्थान रजिस्टर करूया. धर्मदाय आयुक्तांकडे जमीन सुद्धा आपल्या देवाच्या नावावर करूया. अरे, असा शांतपणे काय करू गेला असता तर कोणी हो म्हटलं असता काय? अरे, काय करू गेला की हे पायात पाय घालतं. कशी होतील कामा? भाऊनो, जास्त ना कोणाक मस्को लावायचो नाही. जे येतील ना त्यांच्या सोबत, जे नाही येऊचे त्यांच्याशिवाय कामाक सुरुवात करायची. कळला? हा, करूया करूया. आणि भाऊ, या तुझ्या कारकिर्दीचा होऊन दे सगळा.
हा आता सगळं अगदी व्यवस्थित रितसर. देवाच्या कामात कोण कशाक नाही म्हणता, पण भाऊ सगळं काही सांभाळून करूया. होय, कोर्टापर्यंत काय जाऊ देऊ नका, त्याची काळजी घ्या म्हणजे झाला. हळूहळू सगळ्या करूया. पहिल्यांदा देवळाचा एस्टिमेट काढूया आणि घरटी वर्गणी गोळा करूया आणि देणगीदार सुद्धा शोधूया ना. देणगी देऊ कोण नाही म्हणायचं नाही, पण काय देणगी म्हटली की भाऊ थाय मान पाणी लो. हा आणि हो तर अहो नको ती साली चमकेश मानचा पुढे धावतली चमकाक. मग 25,000च्या वर जो देणगी देईल त्याची नावं बोर्डावर लिहू आणि लाखाच्या वर देईल त्याचा सत्कार करून टाकू. नको नको नको, लय झंगाट होता, मरमर काम करण्याचा अपमान होता. खरा हवा ज्यांच्याकडे पैसे असतात ते पैसे देतात, पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना ते श्रमदान करतात ना. पण त्यांचं पैसे दिले नाही म्हणून अपमान करणं बरोबर नाही. पण आपण काय करूया, घरटी आपण वर्गणी लावूच थोडी थोडी, आणि कोण देणगी देतं काय तो प्रयत्न करू. बरोबर आहे आप्पा. आपण ना वर्गणी काढू. मी हवं तर ट्रस्टीकडे जातो, निदान काय म्हणतात ता तरी कळत. भाऊ भाऊ आधी तू नको, तू डायरेक्ट गेलंस त्या तुझा अपमान झाला तर बरा नाही. काय करता, आम्ही पहिले जातो आणि अंदाज घेतो. भाऊ नो मी काय बोलतोय माहिती आहे, आप्पांचा बोलणं एकदम बरोबर आहे. आम्ही आधी जातो खोताकडे, हा मग मागसून तुम्ही यावा. ठीक आहे, बघा काय तर. हा, आणि होताच्या ट्रस्टीचा काय ना तर नंतर बघूया. त्याला भेटायला तर यावा. गेलास तर लवकर. होत आता अलिबागेत जाऊचे असत आणि पुढच्या 6 महिन्यात अमेरिकेत थैसूनच जातले ते. त्यामुळे वर्षभर काय गावचे नाहीत. अरे उद्याच जाऊया ना. आणि भाऊ तू पण ते चक्कर मार दामू काकांकडे. हा होय होय, संध्याकाळी जाऊन दामुक भेटायला येतोय. बरा, आम्ही पण निघतो. हो बरं आहे. चला. तात्या बोल अप्पा. ये ये ये, बस बस. काय आज वाकडी वाट करून इकडे कुठे? कामच तसा निघाला ना. हा, म्हणजे कामाशिवाय माझ्याकडे यायचं नाही तर हा? तसा नाही रे. तर म्हटलं काम असं असतं, चला जाऊया आणि तुमची चौकशी पण करूया. माझी चौकशी? माका कळला की तुम्ही आता परत जाणार अलिबागेत, मग थैसून मग अमेरिकेत. मग कदाचित वर्षभर भेट नाही होची ना. अरे वा रे वा, बरीच माहिती काढली आहेस की. हो तुमच्या मित्रांना सांगल्या, बाबीन तुमच्या बैठकीचा माणूस ना तो. अरे मग तू ये की बैठकीला. नाही, अमेरिकेची बातमी खरी आहे, पण माझं अजून नक्की होत नाही. अरे वर्ष झालं मुलगी बोलावते, पण मला तिकडे करमत नाही यार. आपल्या सोनवलीची मजा ना कुठेच नाही. तू बोल, काही विशेष? विशेष म्हणजे तो देवळाचा विषय परत दिलो हा, तर लवकरच काहीतरी करू भया. वा, हे बरं आहे. म्हणजे दाबू काकाचं डोकं फुटलं, पण तुम्हाला देऊळ पुन्हा सुचलं. नाही नाही, दामू काकांचा निमित्त झालाच, पण तो विषय केव्हा तरी घेऊ कचूया ना आता. काय हे आप्पा, अरे ओरडून ओरडून दमलो मी. सगळ्या गावासमोर ठेवला प्रोजेक्ट, पण तुम्ही तो वासनात गुंडाळून ठेवलात. तुम्हाला दुसरी महत्वाची कामं आहेत ना. या असल्या विषयात लक्ष घालायला वेळ आहे कोणाला? नाही नाही, आता ह्या काम करूया, म्हणजे एकदम अर्जंटच करूया. अरे मग करा ना. बोल, मी काय करू शकतो? तसा म्हटल्यावर तर सगळा तुम्हीच ठरवायचा, म्हणजे तुम्ही ट्रस्टी ना. अरे ट्रस्टी म्हणजे गुळाचे गणपती. शेवटी गाव ठरवेल तेच फायनल. हो म्हणजे पार्टी आपण मीटिंग घेतलेली ना, त्याच्यात तसाच ठरला ना. म्हणजे वर्गणी बसू थोडी थोडी, आणि कोण देणगी देतात का बघू. अरे मी सांगितलं होतं की देतो देणगी म्हणून. पण माझी अट अजूनही तशीच आहे. सभागृहाला माझ्या आजोबांचंच नाव लागलं पाहिजे. हो तात्या, पण बरोबर हा, पण आता आम्ही ठरवू शकत नाही ना. सगळ्यांना तसा विचारूच लागेल ना. अरे ते सगळं ठरेल रे, पण तू
भावड्या तयार होणार नाही. तात्या, भाऊचा काम सरपंच म्हणून पंचायतीपर्यंत, देवळाचा विषय वेगळं, तो तुम्ही ट्रस्टीने आणि गावात मिळून ठरवू ना. तुमचा म्हणणं काय असा ना तर सगळ्यांसमोर मांडू आपण आणि मग ठरवू व्हायचा. आप्पा, अरे नुसती चर्चा करून रेडा कधीही दूध देणार नाही. बघ, माझं म्हणणं काल, आज आणि उद्या तेच असेल. 20 लाख देतो, आजोबांच्या नावाची पाटी लावा. काय ते कळवा मला. आणि हो, ट्रस्टी म्हणून गावाच्या विरोधात मी येणार नाही, पण तुम्हीही काहीतरी घुसपट काढून मला गावाच्या विरोधात उभा करून वाईट ठरवू नका. हा, तुला माहिती, चांगल्या कामासाठी माझा नेहमीच पाठिंबा होता, आहे आणि राहील. बरं, निघू मी. आता तुमची संमती असा गृहीत धरून पुढच्या कामाला लागता. बर, येते. ये. दाबू. अरे तात्या, का मला छळतोयस रे? दाबूशेठ, आलात का? जमिनीवर आलात का? अरे झोपूनच आहे रे, आत्ताच उठलोय. बोल. अरे तुझं डोकं फुटलं आणि देवळाचा विषय वर आलाय. अरे आप्पा आला होता देवळाबद्दल बोलायला. मी त्याला सांगितलं, मागच्या ग्रामसभेत ठरलं होतं तसंच झालं पाहिजे. बर, मग काय म्हणाला तू? 4 लोकांना विचारून सांगतो म्हणाला. आणि याचे 4 लोक म्हणजे कोण? भाऊनी त्याची ती गोल्डन गँगच ना. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, सभागृहाला आजोबांचं नाव देणार असाल तरच देणगी देतो. देणगी? अरे पण वर्गणी काढून देऊळ बांधायचं म्हणत होते ना. अरे हे भिक्कारणे लोक काय घंटा वर्गणी काढणार? अरे शेवटी लोटांगण घालत माझ्याकडेच येणार ना. चांगलं नाक घासू दे, त्याशिवाय कबूल नाही होणार. हो, पण तात्या, जास्त ताणून धरण्यात पण अर्थ नाही. शेवटी देवाधर्माचं काम आहे. दाम्या, अरे अख्खं ब्रह्मांडच देवाचं घर रे. त्याला काय कमी आहे? हा, भक्ती श्रद्धा ही विकत घ्यायची ढोंग करतो ना तो माणूस. मग मीही प्रपंच साधून परमार्थ का करू नये? असं सोडणार नाही मी भावड्याला. जिथे मिळेल ना तिथे त्याचं नाक ठेचणार आहे. अब आएगा मजा. हा, तुझं चालू दे तळ्यात का मळ्यात. तात्या, माझी गोची होते रे. तू येतोस, पाणी ढवळतोस, निघून जातोस, गुदमरतो आम्ही. शेवटी मला यांच्याबरोबर दिवस काढायचे आहेत ना. ठीक आहे, बघा आणि मला कळवा कसं काय ते. हा, मी आहेच. अरे 4 लोकांना एकत्र करू, तिथे सांग तुला काय सांगायचंय ते. अरे हट दाम्या, अरे मीटिंग, इटिंग आणि झुटिंग काहीही ठरत नाही. 4 टकली जमा होतात आणि भाऊ आप्पा म्हणतील ना त्याला माना डोलावतात. आपण काही सुचवलं ना तर त्यांना तो अपमान वाटतो स्वतःचा, विरोध करतात ते. मग कशाला जा या असल्या रिकामचोट लोकांमध्ये. आणि हे मला या मीटिंगची गरज नाही. वाघ आहे मी, वाघ. शिकार चालत येते माझ्याकडे. तू खिंड लढव आणि कळव.
चला. बरं बरं, मारा तिकडे. हा तात्या ना एक नंबरचा चेंगट माणूस आहे. मॅडम, वाईस ऐकतस? एक काम हवं तुमच्याकडे. उद्या माका अर्ध्या दिवसाने जाऊचा. वाईस सोडशात ना माका? गुरुजी, अहो शाळा सुरू झाली नाही तोवर तुमच्या सुट्ट्या सुरू झाल्या. मॅडम, अहो कामच तसा महत्वाचा. आपल्या देवळाबद्दलची मीटिंग लागली आहे, जाऊकच पाहिजे. अहो ते ठीक आहे हो, पण तुमचं तिकडे काय काम? अहो मॅडम, माझा काय काम म्हणून काय विचारता? अहो लक्ष ठेवचो लागता. नाही तर काय होता, ते लोक जी वर्गणी ठरवतील ती देवची लागतात. आपण तिथे असलो, आपण थोडं विरोध केलो तर मोजकीच वर्गणी लावतात ते, मग त्या बरा पडता. अरे वा, म्हणजे तुमचं पण ऐकतात वाटतं सगळं तिकडे. म्हणजे काय, ऐकूचाच लागतात. आपण फक्त पिल्लू सोडूचा. ज्याका पट्टा तो होय म्हणतलो, नाही पट्टा तो मान खाली घालून बसतो. नाहीतर काय होता, ते लोक जी वर्गणी ठरवतले ती आपला देवची लागतात. नाहीतर वर्गणी देईपर्यंत आपला जीव खात बसते. बर, ते जे काय असेल, किती वर्गणी ठरली आहे देवळाची? माका वाटतं 2 ते 5 हजार लावतेले, एवढा नक्की. अरे वा, इतके? अहो मग पैसे जमतात तरी किती? मॅडम, गावात जवळपास 1,5-2 हजार घरं असतात. प्रत्येक घरातून 2-2 हजार जरी काढल्याने तर आरामात 1 ते 1.5 करोड रुपये जमतात. 1-1.5 करोड? अहो भलता श्रीमंत आहे तुमचं सोनवली गाव. आणि ह्या असल्या श्रीमंत गावाच्या शाळेची ही अवस्था. देवळासाठी 1-1.5 करोड काढू शकता, पण शाळेची अवस्था ही अशी. शाळा तर बांधूचीच आहे, पण त्याचा काय अजून फिक्स नाही. आता सध्या काय आहे, देवळाचा विषय जरा जास्तच गरम असतो. देऊळ वयाच, पण शाळेकडे बघूक नको. हा मॅडम, तुम्ही बोलताच हा पण खरा. तुम्ही एकदा आप्पा किंवा सरपंचांकडे या शाळेचा विषय काढाच. मी काय म्हणते, तुमच्या गावच्या मीटिंगला येऊ का मी? हा, तुम्ही पण येवा. शाळेचा विषय काढू मिळेल, पण ते देवळाचा विषय असतो, तर तुमचं म्हणणं ऐकलं कोण? अहो ऐकतील, नक्की ऐकतील. अजून तरी 4 शहाणी सवरती माणसं आहेत या गावात, आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही बोलताच ना बरोबर. प्रयत्न करून बघू, काय प्रॉब्लेम नाही. पण काय ही शहाणी माणसं आहेत ना, ती मीटिंग मध्ये गप्प बसतात आणि भलत्याच लोकांचा हाव खाव. हे बघा गुरुजी, शाळेचं काम अतिशय महत्वाचं आहे. विद्या धन सर्वधन प्रधान असं म्हणतात ते उगाच नाही. बरं, तुमच्या मीटिंगची काय ती वेळ ठरली की मला कळवा, आणि तुमच्या सुट्टीचं त्यानंतर बघू. बरं, चला मला कामं करू द्या आता माझी. हॅलो मम्मी, कादंबरी बोलते. गणपतीला मी सोनवलीला येते. संतोषला रिक्षा घेऊन यायला सांग वेंगुर्ल्याला. मी फोन करेन. बरं, बाय. लव्ह यू मम्मा. कोकणच्या